श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण स्वामी समर्थ महाराजांबद्दल आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती 90% भक्तांनाही माहीत नाही. आणि जर स्वामींचा हा संकेत तुम्ही ओळखला नाही तर आयुष्यात येणाऱ्या संकटाचं कारणही कळणार नाही. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी, त्रिकालदर्शी, दिगंबर अवतारी, साक्षात सद्गुरूंचे पूर्ण अवतार, आपल्या भक्तांचे रक्षण करणारे श्री स्वामी समर्थ महाराज. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज हे फक्त एक संत नव्हते, ते एक चालतं बोलतं चैतन्य होते, जे आजही आपल्या आजूबाजूला आहेत, आजही आपल्या भक्तांची परीक्षा घेत आहेत आणि आजही योग्य वेळी योग्य संकेत देत आहेत. पण प्रश्न हा आहे की आपण जे संकेत ओळखतो का? कोण होते स्वामी समर्थ महाराज? कोण होते स्वामी समर्थ महाराज? हे दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात. पहिले श्रीपाद श्री वल्लभ, दुसरे श्री नरसिंह सरस्वती आणि तिसरे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी महाराज दिगंबर अवस्थेत होते. ना कोणती वस्त्रे, ना कोणती आसक्ती, ना कोणता अहंकार. त्यांचं एकच ध्येय होतं, भक्तांचा उद्धार. अक्कलकोट आणि कर्दळी वनाचे रहस्य. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे वास्तव्यास होते, पण त्यांचा खरा निवास होता कर्दळी वन. कर्दळी वन म्हणजे फक्त जंगल नव्हतं, ते एक सिद्धिस्थान होतं. आजही अनेक भक्त सांगतात की रात्रीच्या वेळी कर्दळी वनात अचानक पावलांचे आवाज, मंत्रोच्चार किंवा एखाद्या साधूची छाया दिसते. आणि विश्वास ठेवा भक्तांनो, ते कोणी सामान्य नसतं. स्वामी समर्थ महाराजांची एक खास ओळख आहे. स्वामी कधीही सरळ उत्तर देत नसतात, ते संकेतात बोलतात. भक्त प्रश्न विचारायचा आणि स्वामी कधी हसायचे, कधी रागवायचे, कधी दगड उचलायचे, तर कधी अचानक निघून जायचे. पण नंतर भक्ताला कळायचं, अरे स्वामींनी तर उत्तर दिलं होतं. स्वामी समर्थ महाराज भक्तांची परीक्षा का घेतात? भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज कोणालाही लगेच स्वीकारत नसतात. ते आधी परीक्षा घेतात, कारण स्वामींना चमत्कार दाखवायचे नसतात, तर भक्त घडवायचे असतात. एकदा एक भक्त स्वामींकडे आला आणि म्हणाला, महाराज माझं सगळं बिघडलं आहे. स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हटलं, जा. तो भक्त दुःखी होऊन निघून गेला. पण काही दिवसात त्याचं आयुष्य बदललं, कारण जा हा शब्दच त्याच्यासाठी उपाय होता. भक्तांनो, आजही स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात अशाच परीक्षा घेतात. कधी आपल्याला दुर्लक्ष झाल्यासारखं वाटतं, कधी प्रार्थना ऐकली जात नाही असं वाटतं, कधी संकट मागोमाग येतात. पण लक्षात ठेवा, स्वामी कधीही उशीर करत नाहीत, ते फक्त योग्य वेळ पाहतात. जर या क्षणी तुमच्या मनात स्वामी समर्थ महाराजांची आठवण आली असेल, डोळे पाणावले असतील, तर हा व्हिडिओ लाईक करा, कारण लाईक म्हणजे स्वामींच्या चरणी एक फूल. आणि चॅनेल सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वामींच्या आणखी कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थ महाराजांनी एका भक्ताला दिलेला असा संकेत, जो समजला नाही आणि त्यामुळे त्याचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. तो संकेत कोणता होता आणि आपण तो आज कसा ओळखू शकतो, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथंपर्यंत पाहत असाल तर समजा स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आहे, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थ महाराजांच्या अशा सत्य घटनांबद्दल, ज्या ऐकून श्रद्धा अधिक दृढ होईल आणि मनात एकच प्रश्न उरेल, स्वामी आजही आपल्यातच आहेत का? एक सत्य घटना सांगत आहे. स्वामी आजारी पडले. एकदा अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराज एका ठिकाणी बसले होते. त्यांच्या शरीरावर जखमा होत्या, ताप होता आणि ते वेदनेने कराहत होते. भक्त घाबरले.
कोणी औषध आणलं, कोणी वैद्य बोलावला, पण स्वामी हसले आणि म्हणाले, औषध कशाला, मीच औषध आहे. थोड्या वेळात त्याच गावातला एक गरीब भक्त अचानक गंभीर आजारी पडला आणि त्या क्षणी स्वामींच्या अंगावरची वेदना नाहीशी झाली. भक्तांनो, स्वामींनी भक्ताची वेदना स्वतःवर घेतली होती. आजही जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा कदाचित स्वामी ते आधीच स्वतःवर घेत असतात. आपल्याला दिसत नाही, पण त्यांचं संरक्षण सुरू असतं. स्वामी समर्थ महाराज खूप वेळा रागवत असतात. एकदा एक श्रीमंत माणूस स्वामींकडे आला आणि म्हणाला, महाराज, मला पैसा, सत्ता आणि यश द्या. स्वामी अचानक संतापले. त्यांनी दगड उचलून फेकला आणि ओरडले, जा इथून. तो माणूस अपमानित होऊन निघून गेला. पण काही महिन्यातच त्याच्यावर मोठं संकट आलं आणि त्याचं सगळं धन गेलं. तेव्हा त्याला कळालं, स्वामींनी त्याला आधीच सावध केलं होतं. स्वामी समर्थ महाराज कधीही चुकीच्या मागणीला होकार देत नाहीत, कारण ते आपलं भलं पाहतात, इच्छा नाही. स्वामी अजून जिवंत आहेत का? मित्रांनो, हा प्रश्न आजही अनेक भक्त विचारतात. स्वामी महाराजांनी एकदा स्वतःच उत्तर दिलं होतं. एक भक्त विचारतो, महाराज, तुम्ही कधी समाधी घेणार? स्वामी हसले आणि म्हणाले, मी कुठे जाणार आहे, मी इथेच आहे. आजही अक्कलकोट, कर्दळीवन आणि अनेक भक्तांच्या घरी स्वामींच्या अस्तित्वाच्या अनुभूती येतात. एका स्त्रीला सलग 7 वर्ष अपत्य होत नव्हतं. तिने सर्व उपचार करून पाहिले. एक रात्री तिला स्वप्नात एक दिगंबर साधू दिसला. तो म्हणाला, भीती सोड, सगळं ठीक होईल. ती जागी झाली आणि भिंतीवर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो होता. त्या दिवसापासून तिचं आयुष्य बदललं. आज ती 2 मुलांची आई आहे. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज फक्त मंदिरात नाहीत, ते दुःखी आईजवळ आहेत, कर्जबाजारी शेतकऱ्याजवळ आहेत आणि हताश तरुणाजवळ आहेत. फक्त एकच गोष्ट हवी, निर्मळ श्रद्धा. सत्य घटना, स्वामींचा एक शब्द. एकदा एक भक्त आत्महत्येच्या विचाराने स्वामींच्या मंदिरात गेला. तो फक्त एवढंच म्हणाला, महाराज, आता नाही होत. तेवढ्यात मंदिरातल्या पुजाऱ्यांच्या तोंडून अनाहूत शब्द निघाले, थांब. तो शब्द त्या भक्ताचं आयुष्य वाचवून गेला. मित्रांनो, स्वामी कधी थेट नाही, पण कोणाच्या तरी माध्यमातून बोलतात. जर या कथांमध्ये तुम्हाला तुमचं आयुष्य दिसत असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय जय स्वामी समर्थ. हे शब्द फक्त कमेंट नाहीत, ती एक प्रार्थना आहे. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे, स्वामी समर्थ महाराज भक्तांची परीक्षा कशी घेतात, कोणते संकेत ओळखले तर आयुष्य बदलू शकतं, आणि एक असा मंत्र जो फार कमी लोकांना माहीत आहे. तो मंत्र कोणता आहे आणि तो कधी म्हणायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असणं वेगळं, पण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणं वेगळं असतं. कारण स्वामी आधी तुमची श्रद्धा तपासतात आणि मगच कृपा करतात. स्वामी भक्तांची परीक्षा का घेतात? एकदा एका भक्ताने स्वामींना विचारलं, महाराज, तुम्ही इतक्या कठीण परीक्षा का घेता? स्वामी शांतपणे म्हणाले, सोनं घडवायचं असेल तर अग्नीत टाकावंच लागतं. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज कधीच कमकुवत भक्त घडवत नाहीत, ते मजबूत आत्मे तयार करतात. दुर्लक्षाची परीक्षा. सर्वात कठीण परीक्षा म्हणजे स्वामी आपल्याकडे दुर्लक्ष करतायत असं वाटणं. प्रार्थना करूनही उत्तर नाही, नवस करूनही फल नाही आणि संकट मात्र वाढतच जातं. पण लक्षात ठेवा, याच वेळी स्वामी सर्वात जवळ असतात. सत्य घटना आहे. स्वामी बोलले नाहीत, पण एक भक्त दररोज स्वामींसमोर बसून रडायचा. स्वामी कधीच उत्तर देत नव्हते, ना पाहायचे ना बोलायचे. एक दिवस तो भक्त म्हणाला, महाराज, तुम्ही ऐकत तरी आहात का? तेव्हा स्वामी फक्त एवढंच म्हणाले, ऐकत नाही तर तू इथे कसा आलास?
त्या एका वाक्याने भक्ताची श्रद्धा अढळ झाली. रागाची परीक्षा. स्वामी समर्थ महाराज अनेकदा अचानक रागावतात. शब्द कठोर, वर्तन उग्र, पण तो राग भक्ताला दूर ढकलण्यासाठी नव्हता, तर अहंकार फोडण्यासाठी होता. शिकवण. स्वामींनी जर कधी तुमची इच्छा पूर्ण केली नाही तर समजा ते तुम्हाला वाचवत आहे. वेळेची परीक्षा. स्वामी कृपा नेहमी योग्य वेळेवर येते. आपण म्हणतो आता हवं आहे, पण स्वामी म्हणतात थांब. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा अशी कृपा होते की आपण गप्प बसतो. भक्तांनो, संकेत ओळखायला शिका. खूप महत्त्वाचं आहे. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज थेट स्वप्नात किंवा दर्शनातच येतात असं नाही. ते संकेतामध्ये बोलतात. अचानक एखादा शब्द कानावर पडतो, एखादं वाक्य मनात रेंगाळतं, एखादा जुना फोटो दिसतो किंवा स्वामी समर्थ हे नाव वारंवार ऐकू येतं. हे योगायोग नाही, सत्य घटना. संकेत समजले, आयुष्य बदललं. एक तरुण नोकरीसाठी खूप त्रस्त होता. एक दिवस रस्त्यावरच्या भिंतीवर त्याने लिहिलेलं पाहिलं, धीर धर. त्या रात्री त्याला स्वामींचा फोटो कोणीतरी पाठवला. त्याने फक्त एवढंच म्हटलं, ठीक आहे महाराज. 3 दिवसात त्याला नोकरी मिळाली. दुर्मिळ उपदेश खूप कमी लोकांना माहीत आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मी तुझं दुःख दूर करायला नाही, तर तुला दुःखाच्या वर न्यायला आलो आहे. भक्तांनो, हीच खरी अध्यात्माची उंची आहे. भक्तांसाठी 3 सोपे नियम. तक्रार कमी करा, श्रद्धा स्थिर ठेवा, संयम सोडू नका. हे पाळलं तर स्वामींची कृपा अटळ आहे. जर आज तुमच्या मनात थोडीशी शांतता आली असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्यासोबत आहे. हे शब्द तुमच्यासाठीच नव्हे, तर हे वाचणाऱ्यांसाठी आश्वासन ठरेल, ऐकणाऱ्यांसाठी आश्वासन ठरेल. आता शेवटच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थ महाराजांचा एक अत्यंत प्रभावी नामस्मरण उपाय. तो कधी, कसा आणि किती वेळ करायचा, आणि व्हिडिओच्या शेवटी एक अशी प्रार्थना जी अनेक भक्तांनी अनुभवली आहे. तो उपाय कोणता आहे आणि तो खरंच प्रभावी आहे का? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, जर तुम्ही इथपर्यंत शांतपणे ऐकत आला असाल तर समजा स्वामी समर्थ महाराज या क्षणी तुमच्या जवळ आहेत. कारण स्वामींची कथा फक्त ऐकण्यासाठी नसते, ती अनुभवण्यासाठी असते. स्वामी समर्थ महाराजांचे सर्वात प्रभावी नामस्मरण. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांनी एक अत्यंत सोपा पण अतिशय प्रभावी असा उपाय सांगितला आहे. तो म्हणजे श्री स्वामी समर्थ नामस्मरण. पण लक्षात ठेवा, फक्त जप नाही, भाव महत्त्वाचा आहे. नामस्मरण कसं करायचं? सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे बसा, डोळे बंद करा, मनात स्वामींचा चेहरा ठेवा आणि हळू आवाजात म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. किमान 11 वेळा आणि शक्य असेल तर 108 वेळा. हा उपाय कधी करायचा? जेव्हा मन खूप अस्वस्थ असेल, निर्णय घ्यायचा असेल, भीती वाटत असेल किंवा काहीच मार्ग दिसत नसेल, त्यावेळी फक्त हे नाव घ्या. सत्य अनुभव. एका भक्ताने सांगितलं, मी रात्री रडत होतो, मनात खूप विचार होते, फक्त एकच गोष्ट आठवली, श्री स्वामी समर्थ. मी डोळे मिटले आणि झोप लागली. सकाळी उठलो तेव्हा समस्या तशीच होती, पण मन शांत होतं आणि तेच माझं उत्तर होतं. स्वामींचा सर्वात मोठा चमत्कार. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांचा सर्वात मोठा चमत्कार आजही घडतोय. तो म्हणजे मनाची स्थिती बदलणं. परिस्थिती हळूहळू बदलते, पण मन लगेच स्थिर होतं.
स्वामी म्हणतात, मी तुला संकटातून बाहेर काढणार नाही, पण संकट सहन करण्याची शक्ती नक्की देईन. आणि ही शक्ती ज्याला मिळते तो कधीच हरत नाही. हे दिगंबरा, हे दत्तगुरु अवतारी स्वामी समर्थ महाराज, आज हा व्हिडिओ पाहणारा जो कोणी असेल त्याच्या मनातील भीती दूर करा. ज्या घरात दुःख आहे तिथे शांती द्या. ज्या मनात अंधार आहे तिथे प्रकाश द्या. आणि ज्याच्याकडे काहीच उरलेलं नाही त्याला एवढं तरी कळू द्या, स्वामी माझ्यासोबत आहेत. जय जय स्वामी समर्थ. जर ही प्रार्थना तुमच्या मनापर्यंत पोहोचली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. तो स्वामींना तुमचा नमस्कार आहे. स्वामी संदेश हा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वामींच्या कथा तुमच्यापर्यंत सतत पोहोचतील. आणि हा व्हिडिओ त्या एका व्यक्तीला पाठवा ज्याला आज आधाराची गरज आहे. भक्तांनो, श्रद्धा ठेवा, स्वामी कधीही तुम्हाला एकटे सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. स्वामी नेहमी तुमच्या सोबत आहेत.